असं ऐकलंय का कधी की एखाद्याला एक मुलगा झालाय आणि ते एक मुलगा झाला म्हणून त्यांनी आणखी एक मुलगा दत्तक घेतलं? मस्त कॉन्सेप्ट आहे, ऐका. तर एक 30 वर्षाचा माणूस आहे, त्याला एक मुलगा होतो आणि त्याला मुलगा झाल्या झाल्या आणखी एका मुलाला दत्तक घेतो. आता दोन दोन मुलं एका वेळेला सांभाळायची म्हटल्यानंतर खर्च वाढतो त्याचा. साधारण एका मुलावरती 2 लाख रुपये वर्षाला खर्च वाढतो त्याचा. मी खर्चाचा विषय का घेतोय लगेच तुम्हाला लक्षात येईल नंतर. तर साधारण 4 लाख रुपये त्याला खर्च येतोय दरवर्षी त्या 2 मुलांना सांभाळण्यासाठी. तर त्यांना सांभाळत सांभाळत काय होतं की 5-7 वर्ष निघून जातात आणि 5-7 वर्षानंतर त्या माणसाचा अपघात होतो आणि अपघातात त्याचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यानंतर तर मग सगळे, एकतर स्वतःचा मुलगा, दुसरा दत्तक घेतलेला मुलगा, 2-2 मुलं आता त्यांच्या आईने सांभाळायची त्या मुलांच्या. तर कसं होणार आता, नाही का? तर अशा वेळेला तो दत्तक घेतलेला मुलगा आहे ना, त्याची काय करामत आहे बघा. तो काय करतो, इमिजिएट आईला 65 लाख रुपये आणून देतो आणि त्यानंतर आईला सांगतो की आता इथून पुढं जो खर्च करायची ना आमच्यावरती, तो खर्च करायची गरज नाही, तुला मी दरवर्षी 4 लाख रुपये आणून देत जाईल. असं करत तो ते दरवर्षी 4 लाख रुपये आईला आणून द्यायला लागतो. पहिली 65 लाख रुपये पण दिलेत. आणि ज्या वेळेला दोघे भाऊ 25 वर्षाचे होतात तेव्हा हा दत्तक घेतलेला मुलगा आहे ना, हा पुन्हा एकदा 1 कोटी रुपये घेऊन येतो आणि आईला देतो. तर तुम्ही म्हणाला की बाबा रे हे काय, म्हणजे 5-7 वर्षाचा मुलगा पहिली 65 लाख रुपये घेऊन येतो, त्यानंतर पुढं तो 25 वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी 4 लाख रुपये आणतो घरात आणि शेवटी परत 1 कोटी रुपये घेऊन येतो. तर मित्रांनो, हा जो दुसरा जो मुलगा आहे ना, हे दुसरं तिसरं कोणी नसून एक पॉलिसी आहे LICची आणि ती खरंच असंच काम करते तुमच्या दुसऱ्या मुलासारखं. म्हणजे समजा आता ते अपघाताने त्याचे वडील गेले त्या मुलांचे, समजा ते गेले नसते आणि पूर्ण अपंग झाले असते, तर काय झालं असतं? तर तशा कंडिशनमध्ये सुद्धा तो दत्तक घेतलेला मुलगा आहे ना, त्यांनी काय केलं असतं, तो म्हणला असता की बाबा आता काय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. मग तो म्हणला असता की आता हे 4 लाख रुपये तुम्ही खर्च नाही करायचे आमच्या दोघांवरती. याच्या उलट येणारी 10 वर्ष मीच तुम्हाला आणखी 4 लाख रुपये आणून देणार दरवर्षी. आणि आम्ही दोघे भाऊ ज्या वेळेला 25 वर्षाचे होऊ ना, त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा 1 कोटी रुपये आणून देऊ, म्हणजे आणून देईल. तर मित्रांनो, एक पॉलिसी आहे LICची, अगदी असंच काम करते. तर जेव्हा तुम्हाला मूलबाळ होईल ना, त्यावेळेला एक LICची पॉलिसी दत्तक म्हणून घ्या ती, आणि हीच पॉलिसी अगदी असंच काम करते. आणि असं समजा तुम्ही की तुम्हाला जुळी मुलं झाली आहेत. कसं काय वाटलं तुम्हाला, कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.